तर आपण आहोत आज पारगाव या ठिकाणी. पारगाव या ठिकाणी मीना कालवा संदर्भात काही विषयासंदर्भात मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंग मध्ये आपल्याबरोबर काही अधिकारी वर्ग आहेत. सर, या बैठकीमध्ये आज काय ठरले? आज मीना कालव्यावरील रब्बी हंगामपूर्व जी एक बैठक आयोजित केली होती, या मीटिंगला आवर्जून उपविभागीय अधिकारी RJ हांडे साहेब असतील, त्यांचे शिरोली, जांबूत आणि टाकळी या शाखेचे शाखा अधिकारी, तिथली सर्व कर्मचारी आणि सर्व 28 पाणी वापर संस्थेचे चेअरमन, संचालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यामध्ये निश्चितपणे आमची एकच मागणी आहे की भविष्यामध्ये पाण्याचं आवर्तन होत असताना ते पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं, आणि म्हणून ही बैठक आयोजित केलेली होती. तर शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आता सध्या कांदा लागवडी चालू आहेत, आम्हाला पाण्याची आता खूप गरज आहे. त्या संदर्भात काय नियोजन झाले? त्या संदर्भामध्ये आता या ठिकाणी उपविभागीय अधिकारी RJ हांडे साहेब आहेत, यांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि यांच्याकडे सगळ्या पाणी वापर संस्थेच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे. निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीचं आवर्तन लवकरात लवकर सोडण्याचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. थोड्या दिवसात उन्हाळ्याचे दिवस येत आहेत, त्या संदर्भात काय चर्चा झाली या बैठकीमध्ये? आता उन्हाळ्याच्या हंगामामध्ये निश्चितपणे हे जे पाणी आवर्तन आहे, निश्चितपणे 3 टप्प्यामध्ये आपण हे पाणी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. तर निश्चितपणे मी घोड कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती सदस्य या नात्याने सुद्धा कुकडी प्रकल्पावरती काम करत असताना निश्चितपणे मीना शाखा कालव्यावरती सुद्धा म्हणजे हे तिन्ही आवर्तन अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कर आहेत किंवा त्या पट्ट्या आहेत, त्या कशा पद्धतीने वसूल केल्या पाहिजे किंवा कसं नियोजन असणार आहे? निश्चितपणे पाणी वापर संस्थेची जे पाणीपट्टी आहे, आता इथून मागच्या काळामध्ये 100% सर्व पाणी वापर संस्थेने या ठिकाणी योगदान देऊन 100% पाणीपट्टी वसुली करण्याचं निश्चितपणे काम केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा तेच काम अतिशय चांगल्या पद्धतीने पाणीपट्टी वसूल करून शासनाला निश्चितपणे त्याचा मोबदला दिला जाईल. सर नमस्कार. हंडे साहेब, तर आता या मीना कालव्याच्या संदर्भात आपण एक पारगाव या ठिकाणी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये नक्की काय ठरले? या बैठकीमध्ये आमचे कार्यालयाचे विभाग प्रमुख मान्य कार्यकारी अभियंता कडुसकर साहेब यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी मीना शाखा कालव्याच्या याच्यामध्ये बैठकीसाठी मी इथं हजर झालो आहे आणि यामध्ये मीना शाखे कालव्याला जेवढ्या पाणी वापर संस्था आहेत त्या सगळ्या पाणी वापर संस्थेला चांगल्या प्रकारे पाणी देण्याचं काम आम्ही करणार आहोत. किती टप्प्यात पाणी देण्यात जाणार आहे, किती टप्पे करणार आहेत, या संदर्भात काही चर्चा झाली आहे? आता कसं आहे, तर सुरुवातीला आता जे आपलं रब्बी हंगाम सुरू झाला आहे त्याची आवर्तनपूर्व बैठक आता घेण्यात आली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पहिलं आवर्तन देणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याकडे जे साठे अवेलेबल असतील त्याच्याप्रमाणे त्याचे नियोजन केले जाईल. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तर आता या ठिकाणी मीना कालवा संदर्भात काही बैठक झाली आहे, पाण्यासंदर्भात काय चर्चा झाली? नाही, व्यवस्थित झाली चर्चा, समाधान झालं आमचं. तसं पाण्याचं आवर्तन लवकर यावं अशीच अपेक्षा आहे. किती टप्प्यात मिळालं पाहिजे पाणी? आता हे रब्बी हंगामात 2 टप्प्यात येणारच आहे. 2 टप्पे पाणी येणार आहे 2 वेळा. नंतर मग तिसऱ्याचं आवर्तन कसं ठरेल ते शासनावर अवलंबून आहे. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी अजूनही काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. तर आता या ठिकाणी मीना कालवा संदर्भात पारगाव या ठिकाणी बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय? हे नियोजन मंडळाची या ठिकाणी बैठक होती. सातत्याने आम्ही असं प्रयत्न करीत होतो की आपला हा मीना शाखा कॅनॉल आहे, हा एकदम मुरमाड आणि खडकाळ भागातून गेलेला आहे आणि जर शेतीचा पीक पाहिलं तर साधारण एक 4 महिन्याचा जो कालावधी असतो एखाद्या पिकाचा, तर आपण एक पाणी देऊन एक पाणी साधारण एक 8 दिवस चालतं आणि एका पाण्यात कुठलंही पीक या ठिकाणी निघत नाही. म्हणून आम्ही साहेबांना विनंती केली की आम्हाला जो मीना शाखा कालव्याला जो अनुज्ञेय कोठा आहे तो आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्या पाण्याचं 2 ठिकाणी विभाजन करू. म्हणजे आता पहिलं पाणी घेऊ आणि त्याच्यानंतर दुसरं पाणी, म्हणजे एका याचं 2 विभाजन करून पाणी आपण योग्य पद्धतीनं घेऊ असं या ठिकाणी साहेबांना विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि भविष्यात 2 पाणी येतील असं एक आम्ही साहेबांनी विनंती केली. आज मीना शाखा कालव्याच्या सर्व 28 पाणी वापर संस्था आणि 28 पाणी वापर संस्थेच्या अंतर्गत 25 गाव येतात आणि एकूण क्षेत्र येतं 17,500 हेक्टर. 17,500 हेक्टरला पाण्याची मागणी करत असताना रब्बी हंगामामध्ये आम्हाला रोटेशन या 15 तारखेच्या आतमध्ये मिळावं अशी आम्ही मागणी कार्यकारी अभियंता साहेबांकडे केली होती आणि कार्यकारी अभियंता साहेबांनी उपविभागीय अधिकारी या ठिकाणी आज पाठवत हांडे साहेब, आणि हांडे साहेबांनी आता सांगितलं की पाणी डंबावरून सुटलेलं आहे आणि 3 ते 4 दिवसात
तुम्हाला पाणी पोहोचेल. म्हणजेच आमच्या भागामध्ये असणाऱ्या कांदा लागवडी किंवा इतर जी पिके आहेत त्यांना फार मोठा या पाण्याचा फायदा होणार आहे. टाकळी हाजीवरून काही ग्रामस्थ आलेले आहेत. आम्ही तर सर्वसाधारण तेलच्या आणि याच्या जवळजवळ तिसऱ्या भागामध्ये येतो आणि पाणी ज्यावेळेस ओढून सुटतं त्यावेळेस आम्हाला पाणी यायला वेळ लागतो. परंतु उन्हाळ्यामध्ये खरं तर पाण्याचे आमच्याकडे तोटा येतो. त्यामध्ये नदीचं पाणी आणि कॅनलचा आम्हाला दोन्हीचा फायदा होतो. कॅनलच्या पाण्याचा असा फायदा होतो, विहिरीला चांगल्या प्रकारचा फायदा होतो आणि त्याचं नियोजन आता आम्हाला कांदा लागवडीसाठी फार मोक्याचं पाणी येणार आहे. सध्या किती टप्प्यात पाणी मिळावं अशी मागणी केली आहे? एका रोटेशनला 2 टप्प्यामध्ये, कारण हा जो मेना शाखा कालवा आहे याला पाणी म्हणजे कमी कालावधी असतो. जसं कुकडी कॅनल 40-45 दिवस चालतो, हा कॅनल 10 ते 15 दिवस चालतो. याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी जेवढं सुटतं ते पहिल्या टप्प्यात एकदा आणि परत कॅनल कुकडीचं पाणी आवर्तन बंद होतं आणि दुसऱ्यांदा, अशा 2 टप्प्यामध्ये आम्हाला पाणी देण्याचा ते प्रयत्न करताना देतातच. रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामात आम्हाला किती TMC MFCT पाणी देणार आहे तो अनुज्ञेय कोठा आपण वरिष्ठ कार्यालयांकडून उपलब्ध करून घेत असतो. मग ते पाणी कसं वापरायचं हे संस्था ठरवतात. म्हणजे आता हे आवर्तन, आता सुटलेलं आवर्तन किती घ्यायचंय आपल्याला, जर समजा आपल्याला 2 टप्प्यात घ्यायचंय तर आपल्याला 300, 350, 400 MFCT पर्यंत पाणी 2 आवर्तनांना लागतं. तर मग आत्ता किती वापरायचंय, आत्ता पाण्याची किती गरज आहे आपल्याला. जर समजा माझं पारगाव आहे, पारगावला आज गरज नाही, अजून 15 दिवसांनी, महिन्यानी गरज आहे. औरंगपूरला, गांजवेवाडीला, भागडीला अशी जी गावं आहेत त्यांना पाण्याची अर्जंट गरज आहे. मग त्यांना आत्ता जास्त द्यायचं आणि ह्या गावांना कमी प्रमाणात द्यायचं. मग आपल्याला ते बॅलन्स करायचं आणि जे उर्वरित पाणी आहे ते आपण म्हणजे नंतर हेच रोटेशन 2 टप्प्यात केलेलं आहे ते नंतर घेतो, कारण त्यावेळेस खरी गरज असते सगळ्यांना. म्हणून त्यावेळेस जास्तीचा कोटा ठेवून आता कमीचा कोटा ठेवून असं वितरण करून त्याचं नियोजन केलेलं असतं. आता मूळ मुद्दा विषय असा आहे की आमच्या औरंगपूर गाव, लिमगाव, आपल्या परिसरात 9-10 गावांमध्ये फार कमी पाऊस झालाय. हुंडे साहेब, पाऊसच नाही झाला. आपल्याला तुम्ही म्हणता पाऊस झाला, महाराष्ट्रात झाला, भरपूर झाला, पण आपल्याला आमच्या औरंगपूर, लिमगाव, औरंगपूर, बागडी, कावळपिंपरी, जांबूतपर्यंत पाऊस नाही झाला, फार मांजरवाडीपर्यंत. मग आता आमचे स्वतःचे बोर, माझा बोर गुळणी माही आमच्या हिरी उपसायच्या 2 तास हिरी झाला, त्यात बोर गुळणी आली तर आम्हाला पाणी संपलंय. म्हणून आम्ही साहेबांक पांडुरंग शेठ डुकरे असतील, माऊली शेठ, जिंजाड आणि आम्ही सगळे पत्र मागणी केली हांडे साहेबांकडे यांच्याकडे. आम्हाला तातडीने पाणी पाहिजे. तेव्हा साहेबांनी आमचं या ठिकाणी मान्य ऐकलं आणि आम्हाला आता तातडीने या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे आणि आम्हाला गरज आहे. त्यांनी सांगितलं 4 ते 5 दिवसात, नाही का माणूस, 4 ते 5 दिवसात आम्हाला पाणी येईल आणि 2 टप्प्यात. माऊली शेठची मागणी होती, बरोबर आहे, आम्हाला 2 टप्प्यात पाणी पाहिजे. साहेबांनी त्यावेळेस सांगितलं पाणी भेटणार. धरणं बघा, आता धरणांमध्ये पाऊस झाला, 100% धरणं फुले का नाही, धरणं हे 100% फुले. मग आम्हाला आता पाणी सोडल्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचं, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आमचा औरंगपूर, हे बागडी असेल, सर्व या ठिकाणी कांदा लागवड फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आमच्या औरंगपूर, बागडी काही ठिकाणी 1 ते 1.5 महिन्याचे कांदे झाले लावून, 1.5 महिन्याचे कांदे लागवडी झालेले आहेत. तिथं पाणी आता संपलेलं आहे आणि काहींच्या लागवडी करायच्यात. काही गहू झाला, गहू आहे, हरभरा आहे, त्याला फार मोठ्या पाण्याची आता सध्या गरज आहे. पण साहेबांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि जे पाणी आता या ठिकाणी सोडलेलं आहे ते 4-5 दिवसात पाणी औरंगपूर, बागडी, जांबू शाखेपर्यंत, फार पुढे आपलं हाजी टाकलीपर्यंत पाणी पोहोचणार आहे, माशापर्यंत. आणि आमच्या पाहुण्याचे आम्हाला सांगितले, जिंजाड साहेबांनी सांगितले, ज्या पानपट्ट्या आहे त्या भरायच्यात ते आम्ही या एवढ्या 9-10 दिवसामध्ये सगळ्या पानपट्ट्या आम्ही या ठिकाणी भरणार आहोत. धन्यवाद. आपण उन्हाळ्याचं नियोजन कसं ठरलंय काय? उन्हाळ्यामध्ये आता हे 2 पाणी, आता उन्हाळ्यातली पुन्हा एकदा बैठक होणार ना, त्याच्या पुन्हा अजून नियोजन होणार आहे, आवर्तून होणार. पहिलं आता हे आवर्तन होऊ द्या, त्याच्यानंतर पुढे आम्ही महिन्याला मिटिंग करणार, त्याचं नियोजन ठरणार आहे असं. दुसऱ्या आवर्तनचं आम्ही नियोजन करणार आहे. आता आम्ही जवळजवळ प्रत्येक आवर्तनला आमची आढावा बैठक होणार आहे. आता आमचे पांडुरंग शेठ डुकरे यांच्याकडे सगळा आढावा आहे, सगळा हिशोबी, किती पाणी कधी येणार, कोणाला पाणी किती द्यायचं, कोणत्या गावाला पाणी किती कमी, किती जास्त द्यायचे, ते त्यांच्याकडे सगळं त्यांनी माहिती दिलेली आहे. आता या टप्प्यातील जे पाणी येणार आहे त्याच्यावरती शेतकरी खुश होतील का? नक्कीच खुश, 100% खुश, सगळ्यात जास्त मी खुश. माझे 7 एकर कांदा आहे, मला आत्ता तुम्ही येऊन बघा, माझ्या औरंगपूर शेतात हुंडे साहेब मा बोरगुळणी आलाय, फक्त मा बोर 1 तास चालते. आमच्या एरिया उपासल्यात औरंगपुरातून जवळ 100 शेतकरी येणार होते. त्याला मी सांगितलं होतं शेतकऱ्यांना, शेतकरी थोडी अडचण असल्यामुळे काही शेतकरी येऊ शकले नाही, पण आमचा औरंगपूर सगळ्यात जास्त सुखी होणार आहे. आमच्या गावामध्ये आता फक्त 1.5 ते 2 तास मोटरी चालतात, पाणी उपासले आणि आता पाणी आल्यामुळे आमचं गाव सगळ्यात जास्त आनंदी असेल तर औरंगपूर गाव असेल सुखी होणार या पाण्यावर. तर आता हेच पाणी शेतकऱ्यांसाठी कसे वरदान ठरणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. आरबीएन मीडियासाठी
सुनील गैने, जुन्नर, पुणे. हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.